नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? तर आज आहे नागपंचमी. मोदक आणि 5 प्रकार काही करणार आहे. चला तर आपण कोणते ते 5 प्रकार पाहूया. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. एका टोपामध्ये 1 चमचा तूप आणि 2 चमचे दूध घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याप्रमाणे गूळ ॲड केलेला आहे. हे आता 4 ते 5 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स, मनुका आणि चारोळी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर हे सारण तयार होतं. नागपंचमी आहे. सकाळी मी लाह्यांचा नैवेद्य दाखवला होता, लाहे, दूध आणि साखर मिक्स करून. तर आता हे रात्री मोदक करते आहे. म्हणजे मोदक असे 5 प्रकार करणार आहे. मोदक, करंज्या, धिरडी, भंडारा आणि लाडू. तर हे तुम्हाला आता दाखवणारच आहे आपण कसे बनवायचे ते. तर आता इथे हे थंड करत ठेवूया आणि पीठ मी आधीच मळून ठेवलेलं आहे. यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे पीठ मी काही भागवलं नाही, एकदम कडकडीत बॉईल झालेलं पाणी याच्यामध्ये ओतलं आणि मस्त असं सॉफ्ट पीठ मळून ठेवलं होतं. आणि आता एकदा परत 5 मिनिटं मळून घेऊया. छान असं पीठ मळलेलं गेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता याचे गोळे करून घेऊया. जसे मला येतात तसे मी मोदक इथे करून घेणार आहे. जास्त पाकळ्यांचे मला मोदक जमत नाही, मला येतात तसे मी मोदक बनवते. तर आता हे सारण भरूया आणि मोदक तयार करून घेऊया. म्हणजे 5 प्रकार मी आता करणार आहे, तुम्ही बघू शकता. तर मी जास्त करणार नाही आहे, 17 ते 18 करेन. नैवेद्यासाठी 11 दाखवणार आहे. कधी 11 दाखवते, कधी 15 दाखवते. आता परत एक दुसरा गोळा तयार करून घेऊया आणि याचा आपल्याला एक लाडू तयार करायचा आहे. एकदम पातळ पारी करून घेऊया आणि यामध्ये हे सारण भरूया. हा दुसरा प्रकार लाडवाचा. त्यानंतर करणार आहे बिर्ड. बिर्ड तर एकदम सोपं, गावी खूप या प्रकारे करतात, गणपतीला वगैरे. तळलेली पण बिर्डी करतात. तर बिर्डी करताना दुसरा एक आता गोळा घेणार आहे आणि लांब असा हे करून घ्यायचा आहे, प्रेस करून घ्यायचा आहे. लांबट करायचं आहे, नंतर प्रेस करायचं आहे. त्यानंतर हे सारण भरायचं आहे. या प्रकारे बघू शकता तुम्ही. जेवढं राहील तेवढं आपल्याला सारण भरायचं आहे, म्हणजे बिर्डी गोड लागतात, म्हणजे पीठ असं खाताना लागत नाही. तर आता हे बंद करून घेऊया. हे बघा, आता याचं बिर्ड तयार करायचं आहे पंतीच्या आकाराप्रमाणे. हा झाला तिसरा प्रकार. करंजी तर सर्वांना माहीतच आहे. आता करंजीसाठी एक गोळा घेणार आहे आणि तो सुद्धा पातळ अशी पारी करून घेणार आहे त्याची सुद्धा. हे 5 प्रकार बघायला खूप छान वाटतात आणि करायला पण खूप मजा येते. पातळ अशा पाऱ्या करून घ्यायच्या, म्हणजे खाताना असं पीठ लागत नाही. करंजी पूर्ण करताना व्हिडिओ शूट झाला नाही. आता इथे भंडारा एक तयार करूया, म्हणजे हा 5वा प्रकार. तर 2 पाऱ्या करायच्या आहेत आणि मध्ये स्टफिंग भरायचं आहे, म्हणजे सारण भरायचं आहे आणि एकावर एक पारी ठेवायची आहे आणि साईडने डिझाईन करायचे आहे आणि फक्त कडेला एकदा प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. 2 पाऱ्या इथे करून झालेल्या. भंडारा तयार करून झाला, पण शूट झाली नाही, त्याबद्दल सॉरी. आणि आता इथे सर्व 5ही प्रकार तयार करून झालेले आहेत. आता इडली पात्राला आपण तूप लावून घेऊया. सर्व ठिकाणी तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित तूप. त्यानंतर इथे 3 मी इडली पात्र घेतले. एक मी बाजूला ठेवलेलं, कारण प्रत्येक याच्यामध्ये मी 2-2 ठेवणार आहे मोदक. त्यानंतर मोदक ठेवल्यानंतर त्यावर एक थेंब तूप लावायचं आहे. तूप लावल्यानंतर त्यावर एक काडी केशरची ठेवणार आहे, म्हणजे कलर खूप छान येतो आणि दिसायला पण खूप मस्त दिसतात. आणि हे सर्व भरून झाल्यानंतर इडली पात्र गॅसवर ठेवलेलं आहे गरम करत, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तळाला.
फक्त हे 15 मिनिटं उकडायला ठेवायचे आहेत गॅसवर. मीडियम गॅस ठेवायचा किंवा मोठा ठेवला तरी काही हरकत नाही. शक्यतो मोठ्यापेक्षा जरासं कमी गॅसची फ्लेम ठेवायची. या प्रकारे आपल्याला इडली पात्रामध्ये सर्व 5ही प्रकार आपण ठेवलेले आहेत. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनिटांनी आपण हे ओपन करूया. मंडळी, येत्या गणेश चतुर्थी दिवशी असे 5ही प्रकार करा. गणेशाला पण आवडतील आणि तुम्हाला पण आवडतील. चवीला तर भन्नाट, दिसायला तर छानच दिसतात. आता हा मी नैवेद्य दाखवणार आहे. 11 यामधील घेणार आहे आणि देवघरामध्ये ठेवणार. देवाला नैवेद्य दाखवायचं ताट माझं वेगळंच असतं, तर त्यामध्ये ठेवणार आहे 11 आणि त्यावर तुळशीपत्र मात्र ठेवायचं आहे. तुळशीपत्राशिवाय कोणताही नैवेद्य देवांपर्यंत पोचत नाही. तर किती सॉफ्ट झाले आहेत बघू शकता तुम्ही. करंजी, मोदक, करंजी, बिर्ड, त्यानंतर लाडू आणि भंडारा. खूप छान दिसायला तर भारी दिसत आहेत. तुळशीपत्र ठेवूया. आता देवघरामध्ये ठेवणार आहे. दुपारी मला वेळ नाही भेटला म्हणून मंडळी हे 5ही प्रकार तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.